Hello everyone, welcome to Marathi reading and listening practice session. Today I have selected different topic for your practice. Today we'll talk about how to take care of your car in summer. उन्हाळ्यात गाडीची काळजी कशी घ्यावी. उन्हाळा means summer. काळजी घेणे it means to take care. There is another phrase related to word काळजी which means काळजी करणे which means to worry. So we say in Marathi, काळजी घ्या, काळजी करू नका. Take care, but do not worry. Okay. Please pause the video and see if you can read it. Okay, let me read it out for you. उन्हाळ्यात महामार्गांवर जास्त गाडी चालवल्यास टायरमध्ये हवेचा दाब वाढतो. अनेकदा टायर फुटण्याची भीती असते. त्यामुळे टायरमध्ये कमी हवा ठेवा. प्रेशर चेक करा. उन्हाळ्याच्या दिवसात टायर आणि रस्त्याच्या घर्षणामुळे टायरमध्ये गरम हवा वाढते. या समस्येपासून वाचण्यासाठी नायट्रोजन भरा. यामुळे तापमान नियंत्रणात राहते. उन्हाळ्यात AC विना कोणीही गाडी चालवू शकत नाही. परंतु जुनी कार असेल तर गाडीची सर्व्हिसिंग केल्याशिवाय एकदम गाडी चालवू नका. चालवण्याआधी व्यवस्थित तपासून पहा. ऊन असल्याने अनेकदा इंजिन बेल्ट्स तुटतात कारण ते रबराचे असतात. गरमी असल्याने ते वितळतात. या समस्येपासून वाचण्यासाठी नियमितपणे गाडीचे बेल्ट्स तपासा. गरज पडल्यास तात्काळ बदला. ऊन असल्याने पेट्रोल किंवा डिझेलची टँक फुल करू नका कारण उन्हात जास्त वेळ गाडी उभी केल्याने इंधन गळती होऊ शकते. अनेकदा आग लागण्याची भीती असते. त्यामुळे नेहमी टँक फुल न करता कमीच इंधन ठेवा. उन्हाळ्यातील दिवसात गाडी अशा ठिकाणी उभी करा ज्या ठिकाणी सावली आहे कारण उन्हात कारचा रंग उडू शकतो. तसेच टायर फेल होऊ शकतो. Now let me try to explain some words and high level meaning of the sentences. उन्हाळ्यात महामार्गांवर, महामार्ग is highway or the roads where you can drive very fast. जास्त गाडी चालवल्यास if you drive car lot. टायरमध्ये हवेचा दाब वाढतो. एअर प्रेशर increases in टायर. अनेकदा many a times टायर फुटण्याची भीती असते. There is fear of tire getting burst. त्यामुळे टायरमध्ये कमी हवा ठेवा. So keep less pressure or less air in the tire. Pressure check करा and keep checking the pressure. उन्हाळ्याच्या दिवसात in summer days टायर आणि रस्त्याच्या घर्षणामुळे टायर and road and because of the friction with the hot road टायरमध्ये गरम हवा वाढते. The hot air increases in the tire. या समस्येपासून वाचण्यासाठी, समस्या is the problem. So to avoid this problem or as a solution to this problem, नायट्रोजन भरा. Fill up nitrogen in your tire. यामुळे because of this तापमान नियंत्रणात राहते. नियंत्रण is control. नियंत्रणात is under control. So temperature remains under control. उन्हाळ्यात AC विना कोणीही गाडी चालवू शकत नाही. AC विना is without air condition. कोणीही चालवू शकत नाही. Nobody can drive. So in summer nobody can drive without AC. परंतु जुनी कार असेल तर but if car is old, गाडीची सर्व्हिसिंग केल्याशिवाय एकदम गाडी चालवू नका. Without doing proper servicing of your car, एकदम सडनली डू नॉट ड्राईव्ह युअर कार. चालवण्याआधी व्यवस्थित तपासून पहा. चेक थरली बिफोर ड्रायव्हिंग.
ऊन असल्याने, ऊन इज सनशाईन. अनेकदा इंजिन बेल्ट्स तुटतात. तुटणे मीन्स टू ब्रेक. सो इंजिन बेल्ट्स ब्रेक मेनी अ टाइम्स. कारण ते रबराचे असतात. बिकॉज दे आर ऑफ रबर, दे आर मेड अप ऑफ रबर. गरमी असल्याने, गरमी इज हीट, असल्याने ते वितळतात. दे मेल्ट बिकॉज ऑफ द हीट. या समस्येपासून वाचण्यासाठी, ॲज अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम, टू अवॉइड दिस प्रॉब्लेम, नियमितपणे, रेग्युलरली गाडीचे बेल्ट्स तपासा. चेक युअर बेल्ट्स, चेक युअर कार बेल्ट्स. गरज पडल्यास तात्काळ बदला. तात्काळ मीन्स इमिजिएटली. गरज पडणे मीन्स इफ नीड अरायझेस. सो इन केस ऑफ इफ नीड अरायझेस, चेंज देम इमिजिएटली. ऊन असल्याने पेट्रोल किंवा डिझेलची टँक फुल करू नका. सो मराठी वर्ड फॉर टँक इज टाकी. फुल इज अगेन इंग्लिश वर्ड. सो डू नॉट फिल युअर टँक अप टू द ब्रिम. पेट्रोल किंवा डिझेलची टँक फुल करू नका. बिकॉज उन्हात जास्त वेळ गाडी उभी केल्याने, इन द सनशाईन इफ यू पार्क इट फॉर लॉंग, इंधन गळती होऊ शकते. देर कॅन बी फ्युएल लिकेज. होऊ शकते. देर आर चान्सेस ऑफ फ्युएल लिकेज. अनेकदा आग लागण्याची भीती असते. मेनी अ टाइम्स देर इज फिअर ऑफ, देर आर चान्सेस ऑफ इट कॅचिंग फायर. आग लागणे, इट टू कॅच फायर. त्यामुळे नेहमी टँक फुल न करता, सो ऑलवेज विदाउट फिलिंग अप द टँक कम्प्लिटली, कमीच इंधन ठेवा. कीप द फ्युएल लेस. उन्हाळ्यातील दिवसात गाडी अशा ठिकाणी उभी करा. इन समर डेज, पार्क युअर कार ऑन सच अ प्लेस, ज्या ठिकाणी सावली आहे. सावली, शॅडो, वेअर देर इज अ शॅडो. सो इन शॉर्ट, पार्क युअर कार अंडर शॅडो. कारण उन्हात कारचा रंग उडू शकतो. उडणे मीन्स फ्लाय. सो इन दिस कंटेक्स्ट इट गेट वॉर्न आउट. उन्हात कारचा रंग उडू शकतो. सो इट कॅन डॅमेज युअर कलर, युअर कार कलर. तसेच टायर फेल होऊ शकतो. अगेन फेल इज इंग्लिश वर्ड. सो इट कॅन कॉज द टायर फेल्युअर. So that's it about for today's video. I think that you like this reading and listening practice. Please subscribe to the channel so that you will keep getting the notification about upcoming videos. And if you want to know the Roman transliteration, that is these Marathi sentences in English, then you can copy the Marathi text from here or any of the Marathi text that you're reading, and then you can go to my website learnmarathivithkaushik.com, and on there you will see the tool transliteration. There just copy the text in Marathi and say transliterate. So it will give you the Roman transliteration. तसेच तयार, टायर फेल होऊ शकतो. Okay, so this way you can use the transliteration. In my website I have given the conventions that I have used for Marathi to Roman transliteration, like capital T I have used for T, small t I have used for T, and so on. So I hope you like this session, and let me know your comments, your feedback, and your suggestions as well. Thank you. Bye bye.